नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल भूमिहीन प्रमाणपत्र। हे कसं अर्ज करायचं आहे, तुम्हालाही भूमिहीन प्रमाणपत्र पाहिजे काय? जर उत्तर हो असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा। याच्यामध्ये तुम्हाला लागणारे कागदपत्रे, ऑनलाईन करण्याची प्रोसेस, येणारा कालावधी आणि पेमेंटची प्रोसेस या सविस्तर गोष्टीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला अद्याप सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलच्या आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम आपण सीएससी महाऑनलाईन या वेबसाईटवरती लॉग इन करायचे। लॉग इन केल्याच्या नंतर इकडच्या साईडला तुम्हाला महसूल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा असं ऑप्शन पाहायला मिळेल। याच्यामध्ये आपल्याला भूमिहीन नावाचं ऑप्शन पाहायचंय, भूमिहीन असल्याच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज। याला आपण क्लिक करूया। इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर जे पेज ओपन होणार आहे त्या पेजला आपल्याला एक ऍप्लिकेशन भरायचं आहे। कसं भरायचं पाहूयात। सर्वप्रथम पहा, आपल्याला इथं रेड कलरला ॲस्टरस्टिक्स म्हणजे लाल कलरची चांदणी केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच भरायच्यात, बाकीच्या भरायची गरज नाही। याच्यामध्ये सर्वप्रथम आपण त्याची उपाधी किंवा संबोधन ज्याला म्हणतो ते आपण निवडूया। सर्वप्रथम मी निवडलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं आता इथं आपण एक नाव पूर्ण टाईप करून घेऊयात। आता हे पूर्ण नाव टाईप केल्याच्या नंतर पूर्ण नाव मराठीत सुद्धा आलेलं आहे। आणि आता इकडे आपण त्याला वडिलांचं नाव टाईप करून घेऊयात। त्याचबरोबर त्या व्यक्तीची जन्मतारीख जी कुठली असेल ती आपल्याला इकडे मेन्शन करायची। चला जन्मतारीख मेन्शन केलेली आहे। त्यानंतर भ्रमणध्वनी जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपण इथे टाईप करून घेऊयात। त्याचबरोबर जिल्हा जो कुठला जिल्हा असेल तो जिल्हा निवडा। त्यानंतर तालुका निवडा। त्यानंतर गाव निवडा। आता गाव निवडल्याच्या नंतर इथे आपल्याला पिन कोड सुद्धा टाकायचं ऑप्शन आहे, ते निवडा। त्यानंतर आता आपण भूमिहीन केल्यामुळे इथे आपल्याला एक ऑप्शन निवडायचं की जो आपला व्यवसाय असेल तो। आता तुमचा व्यवसाय कुठला असेल तर तुम्ही इथून निवडू शकता। अदरवाइज तुम्ही उद्योग, कामगार जर असाल तर ते निवडू शकतात, किंवा याच्यामध्ये तुमचं जर ऑप्शन आलेलं नसेल व्यवसायाचं तर तुम्ही इतर नावाचं ऑप्शन सुद्धा क्लिक करू शकता। सध्या स्थितीमध्ये मी कामगार नावाचं ऑप्शन निवडतो। यानंतर विचारले अर्जदाराच्या मालकीची जमीन आहे का? आता माझ्या मालकीची कुठे जमीन नाहीये त्याच्यामुळे मी नाही निवडतोय। त्यानंतर विचारले अर्जदार अन्य कोणाच्या जमिनीवर शेतमजुरी करतो का? जर मी शेतमजूर असेल तर मला होय निवडून त्याची माहिती भरावी लागेल, परंतु मी तसं करत नसल्यामुळे मी सरळ सरळ इथे नाही नावाच्या ऑप्शनला क्लिक करतो आणि पुढे जा या बटनाला क्लिक करतो। एवढं क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला नेक्स्ट पेजला आपण रिडायरेक्ट होऊ। इथे काय विचारले, घर नंबर टाका। ओके चला, किंवा इथं गावाचं नाव टाईप करून देऊयात, उमरी। आणि आता सबमिट करून घेऊयात। आता हे सबमिट झाल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोडच्या ऑप्शनला आपण इथे क्लिक करूयात। इथे तुम्हाला मी डॉक्युमेंट जे आहेत मॅन्युअली 2 ते 3 डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला सांगून देतो। आपण इथे सर्वप्रथम त्यासाठी डॉक्युमेंट लिहून घेऊयात म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सोपं होईल। चला सर्वप्रथम इथे लिहूयात भूमिहीन सर्टिफिकेट। त्याच्यामध्ये 1 नंबरचा कागद आहे आधार कार्ड, सॉरी इथे स्पेलिंग चुकलेले आहे। त्यानंतर 2 नंबरचा डॉक्युमेंट आहे वोटर आयडी। 3 नंबरचा आहे राशन कार्ड। आणि हे 3 डॉक्युमेंट जे आहेत ते प्रत्येक याच्यासाठी कंपल्सरी आहेत। 4 नंबर आहे स्वघोषणापत्र। आता स्वघोषणापत्र म्हणजे काय की मी भूमिहीन आहे याकरिताचे घोषणापत्र आपल्याला द्यायचे एका कोऱ्या पेजला, आणि त्याच्यावरती आपली सही वगैरे करायची। अशा पद्धतीत त्याच्यामध्ये पूर्ण मजकूर लिहायचा आहे आणि ते इथे आपल्याला अपलोड करून घ्यायचं। सर्वप्रथम मी इथे आधार कार्ड ऑप्शन अपलोड करून घेतो। ऍड डॉक्युमेंट करूयात। त्यानंतर आता आपल्याला दुसरा पुरावा म्हणजे राशन किंवा मतदान यापैकी निवडायचं। इथे शिधापत्रिका आहे म्हणजे आपलं राशन आहे, तर आपण इथे राशन निवडूयात। राशनला क्लिक करून आपण ऍड डॉक्युमेंट या बटनला क्लिक करूयात। त्याचबरोबर आता आपल्याला आपलं मतदान निवडायचं, तर इथं वोटर आयडी किंवा मतदार ओळखपत्र जे ऑप्शन असेल ते निवडून आपण इथे आपलं डॉक्युमेंट अपलोड करूयात। त्याच्यानंतर ऍड डॉक्युमेंटला क्लिक केलं। यानंतर आता आपल्याला आपलं स्वघोषणापत्र जे म्हणले ते याच्यामध्ये ऑप्शन येते का पहा, आणि जर आलं तर वेल, नाही आलं तर इतर मध्ये जाऊन तुम्ही ते लिहू शकता की स्वघोषणापत्र आहे, किंवा त्याला सेल्फ डिक्लेरेशन सुद्धा इंग्लिश मध्ये म्हणू शकता तुम्ही। आणि ते डॉक्युमेंट अटॅच करून ऍड डॉक्युमेंट या बटनाला क्लिक करायचे तुम्हाला।
इकडे क्लिक केल्याच्या नंतर ओके करा आणि आता आपली डॉक्युमेंट अपलोड करायची प्रोसेस सुद्धा संपलेली आहे. चला कंटिन्यू या बटनाला क्लिक करा. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा ऑप्शन घ्या आणि नेहमीप्रमाणे आपण आपला जो फोटो जिथे आपण ठेवतो स्टोअर करतो तिथून आपल्याला निवडायचा आहे आणि इकडे अपलोड करून घ्यायचा आहे फोटो आपला. चला फोटो अपलोड करून घेतलेला आहे. अपलोड करा या बटनाला क्लिक करा. इकडे चेहरा डिटेक्ट झालाय ते सांगताय. ओके करा आणि पुढे सुरू करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर आता आपल्याला पेमेंट ऑप्शन दिलेत. तुमचं जे आवडीचं पेमेंट ऑप्शन आहे ते निवडा आणि पे नाव या बटनाला क्लिक करा. तर अशा पद्धतीने बेसिक याची पूर्ण प्रोसेस होती. एकदम छोटा आणि शॉर्ट फॉर्म आहे आणि एक सिम्प्लिफाय व्हर्जन मध्ये सांगितलंय. आता भरलेली माहिती इथं तुम्हाला सगळी आलेली. पेमेंट कटणारी, तुमचा पासवर्ड नसेल आला तर पासवर्ड टाका, आला असेल तर वेल. प्रदान निश्चित या बटनाला क्लिक करा आणि आता इथं तुम्हाला पेमेंटचे दोन ऑप्शन अकाउंट आणि वॉलेट येणार आहेत आणि ते आल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आणि व्हॅलिडेट करायचे. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. या फॉर्म मध्ये बेसिकली लागणारे डॉक्युमेंट, त्याचबरोबर ऑनलाईन भरला जाणारा फॉर्म, याच्यासाठी तुम्हाला पेमेंट कसं करायचं, या सर्व गोष्टीची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमात आपण केलेली आहे. तुम्हाला याच्या संबंधित आणखी काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका. तसंच चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखाद्या गरजू व्यक्तीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.